शाळेत असताना 13व्या वर्षी साथीदाराचा खून करणाऱ्या व 2 वर्षापूर्वी मंगला चित्रपटगृहाबाहेर नितीन मस्के याचा खून केल्यानंतर फरार झालेल्या पंडित गँगच्या म्होरक्याला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आलं आहे। सूर्यकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे वय 29 राहणार ताडेवाला रोड खड्डा झोपडपट्टी असे या गुन्हेगाराचं नाव आहे। याबाबत पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। पंडित कांबळे याच्या टोळीची ताडेवाला रोडवर दांडेकर पूल परिसरात दहशत आहे। पूर्ववैमनस्यातून या टोळीने 15 ऑगस्ट 2023च्या रात्री मंगला चित्रपटगृहाच्या मागे नितीन मोहन मस्के याला तलवार, कोयता, रॉड, दगडाने मारून निर्घुण खून केला होता। या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी 17 आरोपींना अटक केली होती। या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। मात्र या गँगचा म्होरक्या पंडित कांबळे हा फरार झाला होता। तो काही केल्यास सापडत नव्हता। शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील तपास पथक 11 मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदाराने बातमी दिली की खुनाच्या गुन्ह्यातील पंडित कांबळे हा दांडेकर पूल दत्तवाडी परिसरात येणार आहे। बातमीची खातरजमा केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला। दांडेकर पूल येथील दक्षिण बागेसमोर तो आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 2 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। गेल्या 19 महिन्यांपासून फरार असलेल्या चौकशी केल्यावर त्याने गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात राहत असल्याचे सांगितले। तो मोबाईल वापरत नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता। तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाटचोरांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल घेऊन नातेवाईकांशी संपर्क करत असे। त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत होती। पिस्तूल व काडतुसे विक्री करण्यास दांडेकर पूल परिसरात पंडित कांबळे आला असताना दत्तवाडी पोलिसांनी त्याला 22 जुलै 2022 रोजी पकडले होते। शिवाजीनगर पोलीस ठाणे ऑगस्ट 2023 मंगला टॉकी या ठिकाणी रात्री एक मर्डर झाला होता। त्या मर्डर झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 171/2003 302 भारतीय दंड संहिता कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला। मोकाची कलम लावण्यात आली होती। 20 आरोपी अटक करण्यात आले होते। त्यामधना जे फरार आरोपी होते त्याचा अधिक तपास ACP विश्रामबाग श्री ठोंबरे साहेबाकडे होता। त्यांनी सिनियर PI सावंत साहेबाला आणि त्याची टीमला सूचना दिल्या वेळोवेळी सदरच्या आरोपीला अटक करण्यासाठी। DBचे अधिकारी PSI बडे आणि त्याचे सहकारी पुन्हा सचिन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सावंत साहेब आणि क्राईम PI सूर्यवंशी साहेबाबरोबर चर्चा करून एक सापळा रचून हा आरोपीला धरून आणला आणि त्यांना अटक केला। पुढे जाऊन त्याचा अंगझडती घरझडती ज्यावेळी घेतली गेली त्यामधना त्याच्याकडून 2 पिस्तॉल आणि 4 जिवंत कारतूस जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। सदरचा जे आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आधीपासूनही 2 खुनाचे गुन्हे आणि 4 दुसरे गंभीर गुन्हे दाखल होते। हा खूप चांगली कारवाई जे टीमने केलेली आहे त्याचा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो। थँक्यू।